उगा किती रडायचं ग. चल डोळे पुस बघू माझी बाई ती. अगं धाकली वहिनी जेवण करू नगस म्हणली म्हणून काय रागानं बसायचंय जाऊन. हे बघ आपण अगं गडी माणसं, गडी माणसांना राग रुसवा काही नसतोय बघ. मालक आपल्यावर किती बी रागवलं तरी आपण रागवायचं नसतं. हा डोळे पुस माझी बाई ती. चल कामाला लाग बघूया आता. नाही अरे त्याच्यासाठीच तिला बोलवली मी. रागानं बसली होती कोपऱ्यात. बसू द्यायचं कशाला बोलवलेला किचन मध्ये. वेळ लागलाय का काकू तुम्हाला? मेघना वहिनींच्या परमिशन शिवाय तुम्ही हिला किचन मध्ये घेतलं कसं? परत पाठवून दे तिला. कसं आहे माहितीये वहिनींना जर हे कळलं की त्यांनी सांगून सुद्धा तुम्ही हिला किचन मध्ये घेतलं तर पारा चढेल त्यांचा. मी ओळखतो त्यांना. डेंजर आहे, सॉलिड आहेत त्या. मी बोलतो त्यांच्याशी. आधी आपण माफी मागू, रद्दबदली करू. पण असं डायरेक्ट काही केलं ना तर बोललं तसंच करतील ना त्या. उचलून फेकून देतील हिला. ठरवा काय करायचंय. कशाला रडते? डोंट क्राय. अजिबात रडू नको. मी आहे ना, सगळं सेटल करतो. 2 दिवस थांब. वहिनींना व्यवस्थित सांगतो समजून. त्यांना म्हणतो लक्ष्मीला किचन मध्ये काम करू द्या. ऐकतात माझं त्या. नको रडू नको, रडू नको. हा एवढी घाई चांगली नाही. संध्याकाळी भेटायचं ना. हा सागर मला वाटतं सगळ्यांबरोबर असाच वागत असेल. काय ग सकाळी सकाळी दोघजण विचार करताय? सागरच्या वागण्याचं मला खरोखरच आश्चर्य वाटतं. अशा घरातला मुलगा असा वागू शकतो? अशाने वाया जाईल रे तो. काय त्याचा आणि माझा फारसा संपर्क नाहीये. नाही तर खरंच त्याला ट्रॅकवर ठेवला असता. पण मला असं वाटतं तो मुळातला असा नाहीये. तो आजोबांसारखं विशाल हृदयाचा वगैरे म्हणावा ना तसा आहे. संगत चुकीची मिळाली त्याला. मला काही कधी त्याचं विशाल हृदय वगैरे दिसलं नाहीये. तापट डोकं मात्र दिसलंय जे सतत दुसऱ्यांना ताप देत असतं. नाही 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 तू त्याला नीट ओळखलेलं नाहीस. मी माणसाला फार लवकर ओळखतो. एनिवे माझ्याविषयी बोलण्याची वेळ नाही. मला ऑफिसला जायचं. संध्याकाळी भेटूया. सागर बद्दल सगळं कळलं पण राकेश कसा आहे ग? कसा म्हणजे? कसा म्हणजे तू सागर बद्दल आत्ताच म्हणालीस ना तो ताड ताड आहे. तसा राकेश कसा आहे? म्हणजे ताड ताड की तड तड तुम तुम? ए ताई आत्या आता तू प्लीज उगाच नको ते अर्थ काढू नकोस. पण सागर आहेच कसा ताड ताड बोलणार. पुन्हा 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 सागर बद्दलच बोलते. मी विचारते राकेशचं काय? अगं पण तू हे मला का विचारतेय? कळलं. हसली तिथे फसली. ए काही फसली वगैरे नाहीये मी. असं काही नाहीये आमच्यात. आणि त्यांनी मला अजून प्रपोज लक्ष्मी काय झालं ग? अगं रडायला काय झालं तुला? अगं काही बोलशील की नाही? काय झालं? कोणी बोललं का तुला?
मेघना वहिनींनी सांगितलं आजपासून कामाला येऊ नको म्हणून. का? निर्मला मी बोलत होत, मी म्हणलं ती नि बेबी लईच माझात बोलती. मी हे बोलायला नि मेघना वहिनींनी ऐकायला एकच गाठ पडली. नि वहिनींनी कान सुलत भडकवली माझ्या. म्हणले आजपासून कामाला येऊ नकोस. मग काय चुकीचं वागल्या त्या? हे बघ लक्ष्मी, कुणाच्याही मागे त्याची निंदा नारास्ती करायची सवय सोडून दे आता. आणि तुला विनीचंच वागणं चुकीचं वाटलं होतं ना, मग सरळ मेघना वहिनींशी जाऊन का नाही बोललीस? त्यांनी तरी माझं कशाला ऐकलं असतं, उलट मला छापलं असतं. कोण कसं वागलं असतं हे तू का ठरवतेस? तू वागलीस तेही चुकीचंच होतं. आता साळसूतपणे त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करू नकोस. जा तुझ्या खोलीत जा. पण मासाहेब, तुला सांगितलं ना खोलीत जा म्हणून. मी बघते काय करायचंय ते. हाऊ वंडरफुल, दॅट्स सो नाईस. असं काय करताय? रोज सोसायटी किती जुनी सोसायटी आहे. लेट मी टेल यू, तुमच्याकडचं एकही प्रदर्शन मी कधीही चुकवलेलं नाही. आणि बघा ना, इतकी वर्ष जिथे मी प्रेक्षक म्हणून येत होते तिथेच तुम्ही मला उद्घाटक म्हणून बोलवताय. इट्स सच अ कॉम्प्लिमेंट. ऑफकोर्स इट्स अन ऑनर. या हो, नक्की नक्की येते मी. ओके, थँक्यू थँक्यू, बाय. काय रे, सूप नाही झालं तयार. का? तुम्ही लक्ष्मीला सांगितलं ना काम करू नको, सो तिने आज कामच नाही केलं. व्हेरी गुड. अरे तिला असं सांगू नाही तर काय, कशी वागते ती कळतं तुला? युजलेस. हे बघ, तू माझ्या वतीने तिला नीट समजावून सांग की या घरात कसं वागायचं. आणि मुख्य म्हणजे तिने विनीची माफी सगळ्यांसमोर मागितल्याशिवाय मी तिला माफ करणार नाहीये, हे तिला नीट सांग. हो नाही, पण तुम्ही नका फंदत पडू त्या अडाणीला समजवायचं. मी समजतो तिला. एकनाथ, वहिनींना सांगितलंस मासाहेबांनी बोलवलंय ते? मासाहेबांनी ऑफिसमधून आले आले तुला सांगितलं तो निरोप द्यायला. हो, मग मी तेच सांगत होतो आता वहिनींना. वहिनी मासाहेबांनी तुम्हाला बोलवलं. मासाहेबांनी बोलवलंय? काही महत्वाचं काम आहे का? नाही, मला काही कल्पना नाही. अच्छा, हां, भेटते मी त्यांना. नाथा, मी काय बोलले ते नीट लक्षात ठेव. त्या लक्ष्मीला नीट समजावून सांग. माझं डोकं फिरलं ना तर मग. नाही काय ग, बॉस आहेस का तू माझी? हा, वहिनीसमोर काय झाडते तुम्हाला? मग तू नेहमी विसरतो आणि शिव्या मला खायला लागतात. खायचं शिवाय आपल्या माणसासाठी एखाद्या वेळेस खाल्लं तर काय बिघडतं? नाहीतरी हल्ली तू फार काही खाताना दिसत नाहीस. केवढी वाळत चालली आहेस तू. फार बोललास हा. आणि बोलण्यात जिंकतो वगैरे हे सगळं लक्ष्मी समोर, माझ्यासमोर नाही. कसं आहे तरी पण. नाथा, बास. लक्ष्मी, मासाहेब, आपण बोलवलं होतं? हां, या ना, बसा. मेघना, शाळेचं काम मागेच पडलंय. आपल्याला आता सुरू करायला हवं नाही का? खरंच? म्हणजे नाही, म्हणजे दिस इज गुड न्यूज. आय एम सो हॅपी. आता प्रेस कॉन्फरन्स बोलवायला पाहिजे. शाळेचं एक छोटंसं मॉडेल, सगळी ब्रोशर्स, सगळं व्यवस्थित छापून घ्या. काम अगदी प्रोफेशनली झालं पाहिजे. कारण या प्रेस कॉन्फरन्समधूनच लोकांना कळायला हवं की आपली शाळा कशी असणार आहे ते. ऑफकोर्स मासाहेब, दिस इज माय ड्रीम प्रोजेक्ट. तुम्हाला सांगते मासाहेब, घरात इतका गोंधळ चालला असताना खरं तर मी आशाच सोडली होती. पण आता तुम्ही हे बोलल्यानंतर गॉड, आय एम सो एक्सायटेड. मी पुन्हा एकदा नव्याने उत्साहाने कामाला सुरुवात करते. मासाहेब, उस्मान चाचा आलेत. अगं मग पाठवून दे ना त्यांना. जी. मेघना, निघा तुम्ही. हो मासाहेब, मी कामाला सुरुवात करते. हां, थँक्यू सो मच. या उस्मान चाचा, तुम्हाला असा निरोप पाठवायची, चिठ्ठी पाठवायची काही गरज आहे का? घर तुमचं आहे, केव्हाही आत येत चला. बोला, कसं येणं केलं? क्या है जीजी, मुझे ना काम की सख्त जरूरत है जीजी. कमाल है, काम की या आराम की? क्या पूछते हैं चाचा आप? डेअरी तुमचीच आहे. मागच्या दंगलीत जीव बचावला, पण छोटा धंदा मात्र गमावून बसलो. आणि जीजी,
आता तेवढी माझ्या ताकद पण नाही पुन्हा सगळं उभं करायची. आणि खाणारी 4 तोंड घरात आहेत. आपण काहीतरी मदत करू शकाल, इथूनच काहीतरी होईल. जीजी, मी बोलते दिवाकरांशी, त्यांच्या ऑफिसमध्ये देतील तुम्हाला ते नोकरी. शुक्रिया. ये एहसान मैं कभी भी भूल नहीं सकता. चाचा, तुमचे एहसान काय कमी आहेत आमच्यावर? या गोष्टी बोलायच्या नसतात. हे आपले खूप जुने ऋणानुबंध आहेत, ते असेच जपून ठेवायचे. बाकी सब ठीक है ना? बाल बच्चे सब हंसते हुए नजर आते हैं. अभी एक घर बहुत अच्छा लगा, जैसे अपना फोटो होता ना हंसने वाला, ऐसा लगा. मेघना, मासाहेब तुम्ही इथे मला बोलवलं असतं, तुम्ही आले असते. कशाला तसदी घेतली? आपल्या माणसांकडे येण्यात तसदी कसली आली त्यात? काय काम होतं? तुम्ही लक्ष्मीला कामावरून काढून टाकलीत. अच्छा, म्हणजे माझी तक्रार तिने आपल्याकडे केली तर? तसं समजा. मासाहेब हे बघा, मी तुमच्या निर्णयाचा अनादर नाही करायचा आम्हाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातली नोकर माणसं ही घराचा आरसा असतात. तुम्हाला कळलं ना आम्हाला काय सांगायचं आहे ते? आणि लक्ष्मी आणि विनीमध्ये जे काही झालं त्यात आई म्हणून तुम्ही नक्की कुणाची चूक होती हे पडताळून पाहायला हवं होतं. लक्ष्मी तुमच्या निर्णयाची वाट पाहते. मला वाटतं तुम्ही या गोष्टीचा आधी नीट विचार करावात आणि मग काय तो निर्णय घ्यावा. हो मासाहेब. आणि मला खात्री आहे तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल. मामा मला गाडी हवी आहे. मामा मला गाडी हवी आहे. गप्पा बस गा. काय गाडी गाडी मिळणार नाही, मला ऑफिसला जायचंय. मामा यू डोंट अंडरस्टँड. तुला ऑफिसलाच जायचंय म्हणजे तिकडे जाऊन तुला नुसतं बसायचं ना. मला शॉपिंग करायची. शॉपिंग शॉपिंग इकडनं तिकडे तिकडनं ते. गप्पा बस गा. उद्या कर शॉपिंग. मामा मला उद्यासाठी शॉपिंग करायची आहे. मग काल का नाही गेलीस? काल ती गायत्री आता घेऊन गेली होती ना गाडी. मला एक कळत नाही की गायत्री आता सतत आपली गाडी का घेऊन जात असते. शट अप. खूप बोलतेस ग. हा, जरा जीभ आवर स्वतःची. तुला जर शॉपिंग करायची असेल तर टॅक्सी घे, नाही तर चालत जा. कळलं? कळलं? हॅलो गोल्डी. हाय, हाव आर यू? गोल्डी मला ना जरा शॉपिंगला जायचं होतं. आर यू फ्री? आपण तुझी गाडी घेऊन जाऊया. काय आहे ना की आमच्याकडे माझ्यासाठी गाडीच नाही. ओके थँक्स, बाय. विनी, मुलीचे ना जरा अतिच लाड झालेत. किती बऱ्या सांगितलं नको तिथं नाक खुपशी जाऊ नको म्हणून, आणि खूप असलं तर सॉरी म्हणाव तर तिथं नाक वरच. आणि वर ठेवायला नाक हाय का जाग्यावर? तिथं आधीच परमेश्वरानं पाय ठेवलेला बेखूप. काय र सामान घेऊन कुठं चालली हे? आणि तू एवढी वटवट का करायला लागला? वटवट करू नको तर काय करू? तिला किती बाऱ्या सांगितलंय, चूक झाली तिथं मानापमान बघायचं नाही, चटकन लोटांगण घालायचं पायावर. अरे किती बोलशील पण. बोलू नको तर काय करू? आता ही गेल्यानंतर मी काय करू? मजनू सारखे कपडे फाडत गल्ली बोळा हिंडत बसू? हिचा माग काढू का माग ठेवू? आणि हे अशीच जन्म भर रडत बोंबलत हिंडणार आहे, थपडाकात फिरणार. गपरा, जेव्हा तेव्हा आपलं रडत बसायचं. गपरा. काकू, मी मेघना बहिणीला सांगून येते. या आणि जमलंच तर माफी मागा. त्यांना सांगायला हवं मी जाते म्हणून. सांग जा. इतकं माझं डोसकं खराब होतं ना कधी कधी.
साहेब. लक्ष्मी, एक काम कर, सूप बनव आणि एकनाथला सांग सदाशिवला बोलवून घे म्हणून. पण तुम्ही तर मला पुन्यांदा काम करू नको असं म्हणला होता ना. अगं तुझ्यावर भयंकर चिडले होते म्हणून तसं बोलले. हे बघ लक्ष्मी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मागे बोललेलं मला आवडत नाही. तुला कुणाबद्दलही तक्रार असेल सरळ तोंडावर सांगायचं. म्हणजे जर माझी मुलगी जरी चुकली असले ना तरी मी तिला सरळ करेन, पण केव्हा? जेव्हा तू स्पष्टपणे बोलशील आणि मागे बोलायचं बंद करशील. कळलं? माफ करा बहिणी साहेब, पुन्यांदा अशी चूक करायची नाही. ठीक आहे, जा एकनाथला सांग सदाशिवला बोलवून घे. जा. हॅलो, मेघना सरदेसाई बोलते. लक्ष्मी, काय परमिशन दिली का नाही? तुला काय सांगितलं तुम्ही? आय टोल्ड हर ना, आम्ही पण माणसं आहोत, गुलाम नाही, कोणाचं ऐकून नाही घेणार. एवढं तू बोलला? हो. एवढं तू बोलला असतास तर बोलला असं सांगायला शिल्लक तरी राहिला असतास का नाथ्या? मा, आज रेट्स नियंत्रित करतायत, उद्या धंदा नियंत्रित करेल हे गव्हर्नमेंट. मी काय म्हणतो, आपण आपल्या धंद्याला अनुसरून किंवा काहीतरी वेगळं करूया ना, आजच्या काळाला अनुरूप. आम्हाला वाटतं आपण या धंद्याचा जो काही व्याप वाढवलेला आहे तोच नीट सांभाळूया. मा, दिवाकरचं असं म्हणणं नाहीये की आहे तो बिझनेस बंद करून नवीन सुरू करायचा. आपण जसं दुधाबरोबर मिठाईचा बिझनेस करतो त्याचप्रमाणे आपण पिझ्झाज, पेस्ट्रीज, आईस्क्रीमचा बिझनेस करू शकतो. म्हणजे बघा ना मा, तंबाखूवाले 5 स्टार हॉटेल्स उघडतात, गुटखावाले मिनरल वॉटर्स पासून ते इलेक्ट्रॉनिक स्विचेस पर्यंत वाटेल ते बनतात. आपले प्रतिस्पर्धी रेडीमेड पिझ्झा स्टोअर्सची चेन चालवत आहेत. मग मा, आपणच एक्सपान्शन का नाही करायचं? तसं केलं नाही ना तर उद्या लोकांच्या घरोघर जाऊन आपल्याला सायकलवरनं दूध वाटायला लागेल आणि आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना सवलतीवरती शिक्षण घ्यायला लागेल. एवढंच जर वाटत होतं तर मुलांनी आपल्या धंद्यामध्ये रस घ्यावा म्हणून काही प्रयत्न केलेत? त्यांनाही कळू दे ना आपला धंदा काय आहे ते. उद्या त्यांना जर वाटलं काहीतरी बदल हवाय तर आपण जरूर करू, पण त्यासाठी भांडवल किती लागेल, तो पैसा आणायचा कुठून, या सगळ्याचा रिपोर्ट आम्ही गोवर्धनला तयार करायला सांगितलेला आहे. तो रिपोर्ट आला की मग बघू काय करायचं ते. आम्ही येतो. हा गोवर्धन म्हणजे सरदेसाई घराण्याचा सुप्रीम कोर्ट झालेला आहे. स्टेही तोच आणणार, उठवणारही तोच. नाही, पण एका अर्थी ते योग्यच आहे की सगळ्या बाजूने विचार झालेला चांगला. शिवाय गोवर्धन आपल्यातलाच आहे. हो दादा, आहे आपल्यातल्या. मग आपण बसू ना रात्रभर, डोकं फोड करूया, आपण बनवू रिपोर्ट्स. त्याच्यासाठी गोवर्धन कशाला पाहिजे? म्हणजे मानही कळेल की आपल्यालाही रिपोर्ट्स करता येतात. ते ठीक आहे, पण आज रात्री मी थांबू शकत नाही, मला जायचं आहे. दादा, मला वाटतं की आपण धंद्यात जरा जास्त लक्ष द्यायला हवं. जर का आपण प्रत्येक बाबतीत त्या गोवर्धनवरती अवलंबून राहिलो आणि त्याच्याकडे बघत बसलो ना तर उद्या काय होईल हे मला वाटतं मी तुला सांगायची गरज नाही.